अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होईल. पण महाराज या जगात संत भेटणं अवघड आहे, संत ओळखणं अवघड आहे. मग तुम्ही त्या भानगडीत पडू नका. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा, मग ते करतील काय? कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. संत कृपेचं दान करतील आणि ते कल्पांतात न सरणार आहे. म्हणून ही संत सेवा देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा उत्तम मानलेली आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देव सारावे परते आणि संत पुजावे आरते. संत सेवेमुळेच हा सोहळा एवढा या ठिकाणी घडून आला. कदाचित हा देवाचा असता तर एवढा झाला नसता. महाराज विठाला विठाला असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जन हो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. प्रसाद बुवा, संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. ज्याचा संघ जीवनामध्ये घडतो त्याचा रंग हा माणसाच्या जीवनाला चढत जात असतो. पण आपल्या मराठवाड्यामध्ये अशी एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी पवळा वाहनला, वाहन नाही पण गुण लागला. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. मारुतीन उड्डाण मारल्यावर ते काय सोपं थोडंच आहे महाराज. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. जो जैसी संगती करे वैसे ही फललीन. कदली सीप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही. तुम्ही शेतकरी मंडळी आहात सगळी, म्हणजे मी पण शेतकऱ्याचाच आहे. आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत. एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्यातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच वाफ्यातल्या त्याच विहिरीचं पाणी कारल्याला सोडा, ते कारल्याला बोला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी त्याच वाफ्यातल्या केळीला सोडा, ते केळीला गोड बनवतं. पाणी एकाच विहिरीचं आहे, पण मिरच्याला तिखट, कारल्याला कडू आणि केळीला गोड. पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. दुधात टाका नाही तर दारूत टाका.
विठाला विठाला. पाण्याचा रंग ज्याच्यात टाकलं त्याच्यात तो एकरूप होऊन जातो. लवण मेळविता जळे असं म्हणल्यासारखं आहे, बरोबर आहे ना. म्हणून हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते, आणि वरिष्ठाचा संघ जीवनात घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. गुरुजी, कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ, मोठ्याची संगत माणसाला जीवनात घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं, पण वाल्या कोळ्याला नारदाची संगत झाली आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामाआधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, बोला केले रामायण रामाआधी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. याचा आपण कधीतरी विचार करावा. ते पूर्वी डाकू होते आणि हे डाके आहेत. विठाला विठाला. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की बाबा हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? शेलूकर बाबा महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. जागे का नाही? तिकडचा मंडप गच्च होता म्हणून चेक केलं. आयरन ही लोहाराच्या घरी असते. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायलाही मिळणार नाही, कळणार सुद्धा नाही. का? संसरती ते संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आताच्या गोष्टी त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी पाणी भरायचं म्हणलं तरी विहिरीवर जावं लागायचं. आता टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा, घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही. आता नळाला हंडा लावायची गरज राहिली नाही जयराम बाबा. नळाला नळी लावायची, नळी हंड्यात नेऊन टाकायची. काही दिवसात नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालतील. कमी करायचा नाही, जमाना बदलत चालला. लक्ष नाही का? आयरन ही लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल. हिरा ठेविता आयरनी, आयरनीवर ठेवायचा आणि घनानं मारायचं. खरा हिरा घनात घुसेल, आयरनीत घुसेल. प्रशांत बाबा पण फुटणार नाही, ही हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरनी, वाची मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. कोणी म्हणाल हिरा खरा आहे, बापूसाहेब बाबा हिरा खरा आहे पण आयरनीत घुसला, मग काय फायद्याचा आहे? ते काढायचं बी प्रमाणे. हिरा हिरकणी काढी आयरनी आली. महाराज, खरा हिरा घणानं फुटणार नाही, लक्षात ठेवा. पण ढेकणाच्या संगतीत आला कुसंगे नाडेला, साधू रे साधू संगे नाडेला, संगे नाडेला, महाराज क्या बात. ढेकणाच्या टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. महाराज म्हणले ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? रमेश बाबा, ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. माऊली या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं काम नाही.
महत्व अर्ध्या चरणाला द्या. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. सामान्य जीव कुसंगानं बिघडल नवल नाही. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही कुसंगानं बिघडून नवल नाही, साधू सुद्धा कुसंगानं बिघडतो. म्हणून काही लोक असं म्हणतात हे महाराज लोक असे बिघड्यावानी कोण करायला. समजावं कुठंतरी कुसंग घडलेला आहे. बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धाल. पंचतंत्रामध्ये उदाहरण आले ना. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणी गतहा. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा एक दिवस विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते. केवळ अन्न दुर्योधनाचं खाल्ल्यामुळं आणि संगतीत दुर्योधनाच्या आल्यामुळं. दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे आणि दुर्योधनाचा संग केल्यामुळे भीष्म पितामहाला सुद्धा चोरी करण्याची इच्छा झाली. म्हणून अन्न पवित्र खावं, धाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे. बरोबर आहे ना. नाही, अन्न पवित्र खावं. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष 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 येते ना तुमच्या. हा, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा आजचा उपवास. आज एकादशी आहे ना. नवते धरत तुम्ही रोज, पण सज्जना सांगाती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. जयराम बाबा विठाला विठाला. सज्जनाच्या संगतीत उपवाशी राहायचे. आज एकादशी सगळ्यांनी धरलेलीच असेल मला माहिती आहे, कारण आज एकादशी आहे ना. काय महत्वाचा दिवस माझ्या भाग्यात आला बघा. बरोबर आहे ना. काही माणसं प्रसादराव नशीब घेऊन जन्माला आलेले असतात, त्यापैकी मी आहे. नशीब घेऊन. आता मी म्हटलं महाराजांचा फोन आल्यावर तर पहिलं मी नाही म्हटलं महाराज एवढ्या मोठ्या सप्त्यात आम्हाला कशाला बोलवता. आमच्याकडे एखादी सेवा असेल तर द्या, जी रिअल फॅक्ट आहे ते मानतो. एखादी सेवा आम्हाला सांगा. आम्ही तिघही महाराजाला विनंती केली. पुरुषोत्तम महाराज, विशाल महाराज आणि मी. आम्ही चौघही कॉन्फरन्सला होतो. महाराजाला म्हणलं तुम्ही हिंगोलीला घ्या, मी जबाबदारी सांभाळतो. पुरुषोत्तम पाटील म्हणले बुलढाण्याला घ्या, मी जबाबदारी सांभाळतो. विशाल महाराज म्हणले जळगावला घ्या, मी जबाबदारी सांभाळतो. पण पंडित महाराजावरचं प्रेम जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी. बस मला माझ्या जिल्ह्यात करायचं आहे. मला ज्या गावांनी माझ्यावर प्रेम केलं मला त्यांच्यात सोहळा करायचा आहे. नाही तर कोण उचलणार नाही ना. काय अडचण आहे मला. लक्षात येते. अतिशय सांगेन मी तुम्हाला. पहिल्यांदा तर नकोच म्हटलं होतं महाराजाला मी, पण एक भाग्य आहे, नशीब असावं, काहीतरी माऊलींच्या मनात आलेलं असावं. विठाला विठाला. कुसंगानं साधू सुद्धा बिघडू शकतो. याचं उत्तम उदाहरण आपण पाहिले. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. अन्नात बदल झाला की मनात बदल होतो, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. म्हणून महाराज लोक म्हणतात बा माळकरी व्हा, शुद्ध आहार शाकाहार. म्हणून माळकरी व्हा. दुसरं काय. अन्न पवित्र खाल्लं तर मन पवित्र होईल. मन पवित्र झालं तर विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाला तर आचार पवित्र घडेल, आणि आचार पवित्र झाला का जीवन पवित्र होईल. या उलट अन्न दूषित खाल मन दूषित होईल. मन दूषित झालं विचार दूषित होतील, आणि विचार दूषित झाला का आचार दूषित घडेल, आणि आचार दूषित झाला प्रशांत बाबा का जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथलं जे अन्न आहे हे पवित्र अन्न आहे. प्रसादे काष्टे सर्व दुःखानाम. प्रसादे सर्व दुःखानाम आणि रसोपजाय. ते बरोबर आहे ना. इथलं अन्न जे आहे ते प्रसादाचं आहे. हे बघा, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉटेलवर मला असा बोर्ड दाखवा येथे पवित्र अन्न मिळेल, नाही मिळणार. प्रत्येक हॉटेलचा बोर्ड आहे येथे चविष्ट अन्न मिळेल. हॉटेलचं अन्न चविष्ट आहे आणि प्रसादाचं अन्न पवित्र आहे. प्रसादाचं अन्न पवित्र आहे. इथलं अन्न पवित्र आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून जसं अन्न खाल्लं तसं म्हण. भीष्म पितामहा सारख्यांना इच्छा झाली, अन्न दुर्योधनाचं खाल्लं आणि संग दुर्योधनाचा केला.
हे कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, आता मध्यमाची संगत मध्यम अवस्था, मग जीवनात संगत महत्वाची आहे महाराज आम्हाला कळालं. मग कुणाच्या संगतीत गेल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे, कुणाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळणार आहे, आणि आपण कुणाच्या संगतीत जातो. जन्माला आल्यानंतर 4 गोष्टीचा संग करणं शक्य आहे. त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. बोला, जीव जडाची संगत. बोला, जीव जडाची संगत. बोट केलंय ना तुमच्याकडे, कॉफी देऊन पास होईनात तुम्ही. जीव जडाची संगत 1, जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत 4. आता या 4 पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत हे आपल्याला पाहिजे. प्रत्येकाचं एक एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का? आता पहिल्यांदा जड म्हणजे काय कळालं पाहिजे. जड म्हणजे अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड, ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. मग अचेतन अशा संसाराला वेदांत शास्त्रानं जडच मानलेलं आहे. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. संसाराच्या अंगात अवघे व्यसन आहे ते दुःखाचं धरू आपण इथं. दुःखाचं व्यसन आहे. महाराज म्हणतात संसार हा दुःख रूप आहे. अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा या जगाच्या पाठीवर झाला नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. सुखाचा विचार नाही कुठे, सुख नाही कुठे नाही म्हणला, याचा विचार करा. सुखाचा विचार नाही कुठे, सुख तर लांबच राहिलं महाराज. जागेपणीत हा संसार कुणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा या संसारातून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. स्वप्नात दुःख देणारा संसार कसा आहे बघा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिला होता, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतला, मुंबईला गेला. पोरं आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो. गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. 10x10ची खोली केली. ऐकताय ना मावल्या हो. आणि आपला संसार त्या रूम मध्ये थाटला. एक दिवाण आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्यात आहे 10x10च्या खोलीत मांडल्या. आणि 1 महिना सुरळीत संसार झाला. एक दिवस दोघही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो का ग, या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण 2 जण व्यवस्थित मोकळे झोपलो, पण आलं की बिघडतं. तो म्हणे काय, म्हणजे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठं. त्यानं अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या गावाकडं मला माहित नाही, आमच्या गावाकडं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग बोला ना. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे. मग त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाजेव किंवा पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरामध्ये जाते. माऊल्या हो तुम्हाला कळेल. आणि पाट्यावरचा काय आणते, वरोटा आणते. ते वरोटा म्हणजे कोण असतं, बाळ असतं. बाळ लग्नाच्या दिवशी त्याच्या क्रिया करायच्या असतात. त्या वरोट्याला घ्यायचं आणि नवऱ्यानं बायकोकडे धरायचं, बायकोनं नवऱ्याकडे धरायचं. बायकोन म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचंय, नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला कापूस चोराय जायचंय, आपलं शेतात जायचंय, शेतात जायचं. वयामानानं असा एखादा शब्द जातो, हा मला शेतात जायचंय. बरोबर आहे ना? असतं का नाही असं? तुमच्या ध्यानात नाही का? त्या दिवशीपासून तुमची मेमरी डिलीट झाली का? असतं ना असं? तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहित? माझं झालंय म्हणून मला माहिती.
मी असं झाल्यावर आमच्या आईला म्हणलं हे कशासाठी असतं. आईनं सांगितलं पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं. बायको म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू. आनंदराव ऍडजस्ट करू. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. आणि ऍडजस्टमेंट पंडित महाराजांकडे चांगली आहे. एक वाक्य बोलू तुम्हाला. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. संकट येत राहतात, त्याला हसत मुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं ही जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. विठाला विठाला. बायको म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू. जयराम बुवा ते करून पाहायला लागले. जस काय खरंच पोरग झाला. तो थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. बघा म्हणे एवढ्या जागेत एक पोरग मोकळं झोपल, काय चिंता करायची गरज आहे. तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे जुळं झालं तर जुळं कळत ना तुम्हाला. आवळं जावळं, आवळा जावळा. जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे व्हा. मी आणखी अलीकडे होते. आणखी थोडा बाजूला झाला. आता एवढी जागा दे. बघा म्हणे एवढ्या जागेत दोन मुलं मोकळे झोपतील, काय चिंता करायची गरज आहे. तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काय नाही. जर आणि तर मुलगी झाली तर जसं गॅसच्या बाबतीत चालू आहे. जर तर नाही कळलं. धन्यवाद तुम्हाला. चला बरोबर आहे. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकड व्हा. मी आणखी अलीकड होती. आणखी थोडं पलीकड सरकाय गेला. पलंग संपून गेला. धाडकन पलंगाच्या खाली. एकदाच पडला तुम्ही, दोनदा पडला. बजाव द्या पडला ना, एकदा पड का. हा बरोबर आहे ना. धाडकन पलंगाच्या खाली पडला. त्याचं कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही तर मलाही नांदेडलाच जायचंय, कथा चालू आहे. पण आज उशिरा सांगितली त्यांना. मी जाता जाता माझ्या गाडीत त्याला घेऊन जातो. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या. न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, झालेले काय सप्ते घडून आणणार आहेत का. असे वेगळे असतात एखादे. विठाला विठाला. जागीपणी तो सुख नाही. स्वप्नातल्या मुलांना कंबरड मोडायचं दुःख पदरात पडलं म्हणून संसाराचा संघ आपल्या पांडुरंगजी फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का. संसारात जडत्व नावाचा दोष होता. जीवामध्ये चैतन्य आहे म्हणजे जडाची व्यावृत्ती झाली. जीवाचा संघ करायचा आपण ठरवलं. एक जीव पंडित महाराज दुसऱ्या जीवाच्या संगतीत गेला तर सुख मिळेल का. ऐका, जो संगतीत चालला तो दुःख घेऊन चाललाय. आणि ज्याच्या संगतीत जायचंय त्याच्याकरता अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवायला आली. कोणाला पोटभर खायला मिळेल नाही कळलं. उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना आपल्याला. बरोबर आहे ना. दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारलं तो सुखी आहे का तर नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का. उदाहरण घ्या. तिखट अधिक तिखट इज इक्वल टू गोड. बोला. तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन. प्रशांत बाबा किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्यानं नाव्यासोबत डोकं लावलं. त्या नाव्याला म्हणे का हो तुम्ही किती वर्षे झाले दाढ्या करता. ते नावी म्हणे बाबा मी 15 वर्षे झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का. नावी म्हणे पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या परसात घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला विठाला. असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल. होणारच नाही. जीवामध्ये चैतन्य आहे पण जीव परिपूर्ण नाही ना. जीव पाहिजे ते देऊ शकतो का नाही. मग जीवाचा संघही आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे पण संघ करू देणारा नाही. देव असंग आहे ना. रंग नाही शिवाजी बाबा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघु राया. अव्यक्त निराकार बोला नाही जा आकार जे थोनी चराचर हरी शिवजे.
ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा संघात घेणारा आहे का? देव संघात घेणारा नाही. मग देवाचा संघही आपल्या फायद्याचा नाही. आपण आता माऊलीच्या संगतीत जाऊ, संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? या सप्त्यात कोणाचाच फायदा नाही, याच ये नाही तर येऊ नको. विठाला विठाला बरोबर आहे. आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय? हे प्रमाण खोटं ठरवलं तुम्ही आज. मूर्ख माणूस सुद्धा फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही असं म्हणतात, पण इथं सगळे शहाणे कस काय प्रवृत्त झाले मला कळना. बरोबर आहे ना? सगळे शहाणे कस काय पवित्र यायला सामील झाले काही कळना. लक्षात येते? आमचा फायदा असेल तर आम्ही संताच्या संगतीत जाऊ, फायद्याशिवाय माणसं प्रवृत्त होत नाही. याला अपवाद म्हणजे हा सोहळा आहे. लक्षात ठेवा. इथं कुणाचाच फायदा नाही महाराज. इथं फक्त ज्ञानोबा रायाचे लेकरं म्हणून एकत्रित आलेले आहेत बस. इथं कोणी मानाची अपेक्षा नाही, कोणाला अपमानाचं घेणं देणं नाही. बस आम्हाला काही घेणं देणं नाही महाराज. आमच्या ज्ञानोबा रायानं आमच्यावर जी कृपा केलेली आहे ना, त्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी हा सोहळा आहे. आणि एक सांगू तुम्हाला, आपल्यावर दोन आईचे उपकार आहे. एक आपल्या जन्म देणाऱ्या आईचे आणि दुसरा आपल्या ज्ञानोबा रायाचे आळंदीच्या आईचे. म्हणतात ज्ञानोबाई माझी अनाथाची माया, ज्ञानोबाई माझी अनाथाची ज्ञानोबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दन पाया वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार. तीन वेळेस म्हणलं लक्षात आलं तर घ्या. विठाला विठाला
भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बस एक सांगू तुम्हाला, माऊली नसते तर हा सप्ताच नसता. माऊली नसते तर आपण माळकरीच नसतो महाराज. चला, माऊली नसते तर पुढची संत मांदियाळी आपल्याला मिळालीच नसते. अरे लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी. लोपलेलं ज्ञान होतं ना. अगोदर एक गुरु एक शिष्य परंपरा होती ना. आज सोपान महाराज फेटा बांधून ज्ञान सांगू शकतात. हे उपकार ज्ञानोबा तुकोबारायांचे आहेत. लक्षात आलं माझं बोल. ज्ञानोबा तुकोबाराय जर नसते तर आज आपल्या गळ्यात माळीच नसत्या महाराज. हे उपकार माऊलीचे. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची या खूप म्हणून ठेविली पायी डोई. अरे तुकाराम महाराजांना माऊलीचं मंदिर बांधलेलं आहे. जो गाभाऱ्यात गेले की तुम्हाला मंदिर जे दिसतंय माऊलींचं, हे तुकोबाराय. मंदिर कोणाचं बांधतो माणूस? ज्याच्यावर श्रद्धा आहे, ज्याच्यामुळं आपण घडलो त्याचं मंदिर बांधत असतो. विठाला विठाला मेळविली मांदी वैष्णवाची. पहिला काला यमुनेच्या वाळवंटात आणि दुसरा काला चंद्रभागेच्या वाळवंटात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाह्या वाटी. राऊळातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात का आणलं? चोखोबा राहायला जाता येत नव्हतं ना, म्हणून राऊळातलं कीर्तन वाळवंटात आणलं. लक्षात आलं? लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला हे मिळालं. मग आम्ही फायदा काय आमचा? महाराज म्हणले फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. तुम्ही संताच्या संगतीत आले ना, लाभ पाये सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. वा काय गोड साथ आहे हो एवढ्या सुंदर कार्यक्रमात. एकदम शिस्तबद्ध सगळं नाही का. येतो पण हे कशामुळं? येतो एक संता ठाई. इथं कुणालाही थांबा म्हणा, कुणाला राग नाही का. हेतो एक संता ठाई. बस हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. लाभाला हे उत्तम विशेषण दिलेलं आहे. पंडित महाराज सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा, आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा लोक म्हणतात काम सोडा, क्रोध सोडा, दंभ सोडा, अहंकार सोडा, मत्सर सोडा. मी पहिलं सांगतो चपला चोरायच्या सोडा, बाकीचा हळूहळू सोडा तुम्ही. हाय का नाही? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका.
ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला तर लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढी इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. हा देश बदलावा असं प्रत्येकाला वाटतं, पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही. आपण माणसाच्या स्वभावाचा विचार केला, माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गजानन बुवा माणूस आखी लावत नाही. गरीब असो श्रीमंत असो, अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो. अशी भिंतीला उभी करून, नाही तर साबणीच्या खोक्यात. बरं ते हातावर जास्त पडली जयराम बुवा तर तो परत पुडीत घालतो. याजसाठी केला होता टाच, बरोबर आहे ना, परत पुडीत घालतो तो. अहो ते पुडीत जात नाही चिकट असल्यामुळं तोंडान फुकतो, बोटान दाबतो. एखाद्या वेळी ती फेरेम लवली बाहेर येते बा, नाही कळलं का तुम्हाला? दाबता दाबता पटकन बाहेर. मला आता अनुभवाचेच बोले देवी, बरोबर आहे ना. मग मला कसं काय माहित झालं, बरोबर आहे का नाही? माणूस बोटान दाबतो ना तिला. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी किती काटकसर, अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. आता 1 रुपयाच्या पुढीने एवढा गॅप कराव भरून निघणारे तुम्ही सांगा मला. विठाला 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 विठाला. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. अविनाश बुवा, भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे. हे पण ती कधी होईल? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जे जय, तुम्ही आम्ही आरोपी आहे, संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो सोपं. आमदाराला भेटायचं असेल तर डायरेक्ट भेटता येत नाही, मध्ये पीएची भेट घ्यावी लागते आणि अपॉइंटमेंट घ्यावं लागतं. मग पीएनं दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येतं. तालुक्याचा प्रतिनिधी मारुती बुवा आमदार आहे तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. मग जगाच्या मालकाकडे जायचंय, डायरेक्ट जाता येईल का? नाही. मी उदाहरण सांगतो. मुलानं आईच्या मार्फत बापाकडे जावं, बाप त्याचा स्वीकार करेल. डायरेक्ट बापाकडे गेलं तर बाप त्याला जवळ घेणार नाही. मी उदाहरण सांगतो. मावल्या हो, तुम्हाला लक्षात आहे, ऐका येते ना तिकडे? हा, एकाचं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात. नाकातून गंगा यमुना, गाणीनं भरलेलं, माशा लागायलेल्या, एकदम घाणीरडं पोरग अंगणात बसलेलं असतं बघा. आणि समोरून त्याचा बाप चालत येतो. आता लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नाही, पण बाप कळत असतो. पोरग बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या. बाप जवळ जातो आणि ते घाणीनं भरलेलं पाहिलं की बाप म्हणतो, घाणीरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही. पण त्या जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, आणि जे नाही झाले त्यांना अपेक्षा सोडून द्या. हा, लक्ष द्या. जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. घाणीरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही, पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमाने उचलते. उचलोनी करी कंठी लावी. किती अमंगळ असू द्या त्याला जवळ घेते. कसंही लेकरू असू द्या जिचं तिला आवडतं. हे बघा, दिवसभराचं काम आटपू द्या आणि आई जेवायला बसू द्या. ते पोरग रांगत येतं शिवाजी बाबा आणि त्या आईच्या ताटाजवळ शी करतं. ती रागवत नाही बिचारी. पहिल्यांदा ताट उचलून बाजूला ठेवते, पोराला उचलते, त्याला धुवून काढते, त्याला कोरडं करते, चड्डी घालून पॅन्ट घालून त्याला पुन्हा ठेवते आणि नंतर हातपाय धुवून जेवाय बसते. एवढं सहन करते ती. हा, आणि माणूस जेवाय बसावून पोराने येऊन शी करावं. आर काय माय तान काय, आर काय माय. कळलं तुम्हाला आता यात? या न बोलण्यात तुम्हाला भरपूर काय कळून उदाहरण द्यायला तुम्ही, बरोबर आहे ना? बाप त्याला जवळ घेत नाही, बरोबर आहे ना? पण त्या घाणीरड्या लेकराला आई जवळ घेते.
बाथरूम मध्ये नेते, साबण लावून त्याला आंघोळ घालते, टॉवेलनी कोरडं करते, छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते आणि सुंदर सजून झालं की ते पोरगा अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला. बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप ताश्चर्यचकितच, काय होतास तू? काय होतं, काय झालं बाबा? बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. आता पोरग कुणाचंही असू द्या, दिसायला सुंदर असलं की घ्यावंसं वाटतं. लहान लेकरू कुणालाही आवडतं ना. अहो तुम्ही एसटीत असं मथार बसलेला असू द्या आणि समोरच्या सीटवर पोरगा असू द्या, हे मथार मागून असं कळतंय, हे ते पोरग म्हणतो मम्मी बाबा, ती म्हणते आपले आपले आपले. खोड्या करा वाटतात ना लेकराच्या. आता त्याच लेकरू एवढं सुंदर दिसायला त्याला मोह आवरेल का? बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणतो हट, अब हमें आपकी जरूरत नहीं है. आता नाही येणार. आता माझा सिद्धांत आहे का, पहिलं पोरग बापाकडे जात होतं पण बापानं त्याला घेतलं नाही का? घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं. कशामुळं? आईच्या मार्फत सजून आलं म्हणून. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनष्यष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशेती. आपण देवाचेच लेकर आहोत. पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. एखादी माऊली सारखी, तुकोबारायासारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करून देवाकडे पाठवेल, तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही शेलूकर म्हणसाल आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही, बस झाली आम्हाला माऊलीची पालखी, बाकी तुझी सुद्धा गरज नाही. धरी तिजे हाती संत कृपावंत, पाडी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षेना. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना, मग देवाकडे जायला मला भीती नाही. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे सत्संग की बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये का असेल तर संत संगत आहे. म्हणून संताचे संगती बोला मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी प्रपंचाची. परमार्थाची चुकलं माझं आहे का? म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंची. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला घरी नेता कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागले आपलं काहीतरी बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आम्हाला 8-8 दिवस आमच्या घरी जाऊ देत नाही. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घरी राहसाल का? बरोबर आहे ना. संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक आहे. म्हणून महाराज म्हणले हे तो एक संता ठाये, लाभ पाये उत्तम. संताच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. पण महाराज तुमच्या संत या साधनावर दोष आहे. कोणता शिवाजी बुवा? संत या साधनावर दुर्लभत्व नावाचा दोष आहे. दुर्लभम त्रैमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. नरदेह मिळणं दुर्लभ. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना.
वाजवा जोरदार, क्या बात. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ, प्रसाद बुवा मोक्ष दुर्लभ, संत भेट होणं त्याच्यापेक्षा अवघड. परी आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटी, असता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेटी. भाग्योदय न बहुजन्म समर्जिते न सतसंग मंच लभते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदय ते विवेक. अनंत जन्माचं भाग्य लागत असतं महाराज, बरोबर आहे. धन्य काळ संत भेट, संत भेटणं अवघड, बर ओळखणं तर त्याच्यापेक्षा अवघड. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. हे बघा, संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही, आपल्या ओळखण्यात चूक होत असते. जसं चांगलं कीर्तन केलं की लोक तुम्ही संत समजता, आम्ही कीर्तनकार आहे, मी तरी संत नाही बा, बाकीचे असतील मी त्यांना नतमस्तक आहे, मी संत नाही. मी कथाकार आहे, कीर्तनकार आहे, एक वारकरी संप्रदायातला पाईक आहे, मी संत नाही. संत होण्याच्या भानगडीत पडू नका. जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्यांनी म्हणावं मी संत आहे. महाराज म्हणले हिंडता कपाटी राणीवणी, एवढं सोपं आहे. संत होणं एवढं सोपं नाही. संत भेटणं अवघड आहे, संत ओळखणं अवघड आहे. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात, बरोबर आहे ना. ते लक्षात ठेवा, संत भेटत नाही आणि भेटले तर ओळखता येणं अवघड आहे ना. बरं, एक तर संत संगतच आवडत नाही माणसाला. विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया, क्या किया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. त्याला मिळवायचं, त्याला आपण हारून टाकलं. लक्षात ठेवा, विषयाच्या सुखात गुरु पटले आणि संत संघाचा विसर पडला. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. मग महाराज एवढं अवघड साधन तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला देव कसा भेटेल? म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. मन दास आहे असं म्हणा. काय होतं, संताचा दास म्हणून घेतलं की, संताचा दास म्हणून घेतलं की असा बिना पैशाचा सप्ताह होतो.
संताचा दास म्हणून घेतलं तर इथं 750 पदार्थ येतात. संताचा दास म्हणून घेतलं तर इथं कोण काय देऊन जाईल याचा अंदाज. फक्त तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. अरे हनुमंतरायांनी काय केलं? दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील हनुमंतरायांना दास्यत्व केलं. तर सांगू का, त्याच्या मालकाचं मंदिर प्रत्येक गावात नाही, पण त्या बिचाऱ्याचं मंदिर प्रत्येक गावात आहे. हे दास्यत्वाचं फळ आहे. देवाकडे हनुमंतरायानं काहीच मागितलं नाही, पण प्रत्येक गावात बिचाऱ्याचा RCC प्लॉट आहे. नाही कळलं का तुम्हाला? म्हणविता त्यांचे दास. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. दास्यत्व करणं अवघड आहे सोपान बुवा, नावकरी. दास्यत्व करणं अवघड आहे. ते होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची सुद्धा आहुती दिली. अरे मरणाची स्पर्धा करायची शिवाजी महाराजासाठी. जीवा मालाने म्हणायचं, राजे तुमची गरज आहे स्वराज्याला, त्यासाठी मी मरायला तयार आहे. जियारे म्हणून म्हणतात, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. अरे जीवाजी महालानं शिवाजी महाराजासाठी जीव दिला, आपल्याला कोणी वायफाय द्यायला तयार नाही. काय कर्तृत्व आहे आपलं, बरोबर आहे ना? अरे नेहमीच जे म्हणतात, तुझं पळ तिकडं, विठाला विठाला. आता जर शिवाजी महाराज असते तानाजी कोंढाणा किल्ला घ्यायला गेले असते तर लोकांना फोन केले असते तानाजी मालुसरेला, तानाजी मालुसरे काय देणार आहेत शिवाजी महाराज तुला? अरे ये माघारी, इकडं शिजून बसलंय. बरोबर आहे ना? अरे होऊन गेले ते मावळे. मी सांगेल, लक्षात ठेवा, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. महाराज एक मला म्हणे, कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते, आजही आहेत आणि उद्याही मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, 3 दिवसापूर्वीची, एक 4-5 वर्षापूर्वी जम्मू काश्मीरला मराठा बटालियननं शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. पण एक 3 दिवसाची बातमी आहे, भारत पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा 3 दिवसापूर्वी शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्यात आला. आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये, मी प्रॅक्टिकल गोष्टी बोलेल, मी भावनिकन थोतांड बोलणार नाही. प्रॅक्टिकल ऑपरेशन सिंदूर भारत पाकिस्तानच्या युद्धात 2 घोषणा प्रकर्षाने ऐकायला मिळाल्या. एक हर हर महादेव आणि दुसरी जय भवानी जय शिवाजी. एक कर्तृत्व शिवाजी महाराजाचं आहे. महाराज एक बोलू तुम्हाला, 350 वर्षात अजून तेवढ्या ताकदीचं नाव दुसरं समोर आलं नाही. त्याचं कारण एकच आहे, तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा अजून 350 वर्षात झाला नाही. हे त्याचं उत्तर आहे महाराज, हे त्याचं उत्तर आहे. सगळ्यांना घेऊन चालणं एक नेतृत्व छत्रपतीचं होतं. आणि दास्यत्वाचं फळ, तानाजी मालुसरेनं बायकोच्या कुंकवाची पर्वा केली नाही म्हणून कोंढाणा किल्ल्याचं नाव बदललं, त्याचं नाव सिंहगड झालं. म्हणविता त्यांचे दास. तुम्ही देवाचा संताचा दास आहे असं मला हिरोजी इंदलकरांना सांगितलं, राजे पायरीला माझं नाव द्या, जेव्हा गडावर जाल तेव्हा तुमचे पाय माझ्या नावावर पडले तरी मी माझा उद्धार झाल्यासारखं समजेल. काय कर्तृत्व असेल महाराज शिवाजी महाराजांचं, लक्षात ठेवा. म्हणून मनविता त्यांचे दास. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. पुढे आस उरेना, कृपादान केले संती, कल्पांती हे सरेना. कृपा वेगळी शिवाजी बुवा, दान वेगळं आणि अनुदान या दोहीपेक्षा वेगळं. विठाला विठाला लक्षात ठेवा. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. म्हणून तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. विठो टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा.
1 मिनिट सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाया माणसं गडी माणसं, आव वैव याडी डोखरा, लाडक्या बहिणी सावत्र भाऊ सगळ्यांनी हात वर करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. आणि छान भजन म्हणा. अलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी म्हणतात म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना. लक्ष द्या माझ्याकडे, वेळ संपत आला, माझ्याकडे लक्ष द्या. हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना. लक्ष देऊन ऐका, एक 5 मिनिटं इकडे लक्ष द्या. पहिलं चरण ऐका. हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम, याच्यातला शेवटचा शब्द आहे उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना, शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा येते देवा उत्तम, शेवटचा शब्द उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात आणि ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. आता हे कीर्तन संप वाटायला का? अजिबात नाही. पण ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. बरोबर आहे ना प्रसाद जी? कथा एक तो घड़ी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. बरोबर आहे ना? वेळ पाहिजे ना. आता वाटतंय आता वेळ, एक घड्याळ असं धरा वाटायला तो काटा मला, पण आता काय करणार आहे. धरिता ये परी आवरेना असं झालंय त्याचा. बरोबर आहे. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. ऐका, पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो? उरावा वाटतो, तो सरत जातो. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं, पण ते सराव वाटतं पण उरत जातं. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं पण ते सरत जातं. गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असलं तर यानं मेलं पाहिजे ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काही म्हणतात महाराज यानं मराव म्हणजे आमचं गाव एकत्र राहील. अरे पण ते मरत नाही ना. लक्षात आलं का? जे सरावं वाटतं ते सरत नाही आणि जे उरावं वाटतं ते उरत नाही. आता काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम, एका वाक्यात सांगतो ऐका. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल.
महाराज इतिहासात नोंद होईल या सप्त्याच्या शेलूच्या सप्ताहाची. उत्तमची उरे कीर्ती, ही कीर्ती पुसल्या जाणार नाही. हे बघा, एकदाची गोष्ट झाली पुन्हा ती तशी होत नसते. हा, देवाकडून नाही जमलंय, नाही तर माणसं एखादा तरी सारखा असता ना. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? एकदा बनलं ते बनलं, बस पुन्हा याच्यापेक्षा वेगळं होईल पण असं नाही होणार. माझं बोलणं कळलं का? पुन्हा याच्यापेक्षा वेगळं होईल पण असं होणार नाही. या सप्त्याला बरेच जण म्हणले भविष्यती मला माहित नाही, पण मी गॅरंटीनं सांगतो, न भूतो न भविष्यती. भविष्यात सुद्धा होणार नाही. हा, तुम्ही म्हणसाल कस काय? हा, याच्यापेक्षा मोठा होईल ना, असं नाही होणार. कळलं माझं बोलणं? याच्यापेक्षा मोठा होईल ना, असं नाही होणार. काहीतरी कमी काहीतरी जास्त राहणार, पण असा होणार नाही. हे मायाकडून स्वर्ण अक्षरात लिहून घ्या तुम्ही, स्वर्ण अक्षरात. असा होणार नाही. आणि असला तर मोह कीर्तन नसेल, मग असं कुठं होणार आहे? मग असं होणार आहे का? मग मी म्हणून म्हणतो असा होणार नाही. लक्षात आलं का? म्हणून एकच सांगेल जाता जाता, हा उत्सव अतिशय सुंदर देखना, नजर लागेल असा सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं. आणि पंडित महाराज नाम मात्र आहेत बरं का, ते तर म्हणले माझं नावही घेऊ नका, पण प्रसाद महाराज आणि जयराम बुवा दोघं म्हणले तुम्हाला काय बोलायचं तर पंडित महाराजाबद्दल बोला, आमच्याबद्दल काही बोलू नका. पंडित महाराज म्हणले माझं नाव घेऊ नका, पण प्रसाद महाराज आणि जयराम महाराज म्हणले तुम्हाला काय बोलायचं तर पंडित महाराजाबद्दल बोला. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. कळलं माझं बोलणं? तुम्ही द्यायला शिका, यायला वेळ लागत नाही. द्यायला शिका, वाटत राहावं माणसा. लक्षात आलं का? म्हणून पुन्हा एकदा मी महाराजांना उदंड निरोगी आयुष्य मिळावं अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. त्या माणसाचा तीळ मात्रही स्वार्थ नाही. आणि स्वार्थी माणसाच्या एवढं होत नसतं महाराज. प्रमाण खोटे होतील ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प सत्य म्हणून हे घडून आलं. संकल्पात थोडी जरी खोट असती तर हे एवढं चांगलं झालं नसतं, अजिबात झालं नसतं महाराज. प्रमाण खोटे होतील ना हो, तुम्ही असं कसं काय बोलता? प्रमाण खोटे होतील. त्या माणसाच्या अंतकरणात निर्मळ भाव आहे की ज्ञानेश्वरी प्रत्येक घरातल्या माणसानं वाचली पाहिजे, प्रत्येक घरातल्या माणसानं वाचली पाहिजे. आणि एक सांगू का तुम्हाला, ज्ञानोबारायाचं लेकरू झाल्यावर काय एक बोलू तुम्हाला. ज्ञानोबारायानं हात ठेवल्यावर, फार मार्मिक आहे हा, ज्ञानोबारायानं हात ठेवल्यावर रेडा बोलतो, पण ज्ञानोबारायाची इच्छा कोणत्या रेड्यावर हात ठेवायचा? कळलं का माझं बोलणं तुम्हाला? बस हा, ज्ञानोबारायानं हात ठेवल्यावर रेडा बोलतो, पण ज्ञानोबारायाच्या मनात ज्या रेड्याबद्दल आत्मीयता आहे त्या रेड्याच्या डोक्यावर ठेवन तू. कळलं ना माझं? कळलं? तुम्ही सुज्ञ माणसं आहात. मग ज्ञानोबारायानं ठरवलं ना. अरे एकच सांगेन मी तुम्हाला, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयसे बळ रेडा बोली. अजून सांगू? मी सांगेन तुम्हाला, तुका म्हणे नेणू युक्तीची या खोली. ती खोली जाणणं अशक्य आहे महाराज. त्याच्यासाठी निस्वार्थच काम करावं लागेल. मग मला ही सेवा का मिळाली? बरोबर आहे ना? मला ही सेवा का मिळाली? माझा जेवढा जन्म आहे तेवढ्या ज्ञानोबारायाच्या वाऱ्या आहेत माझ्या. पायी वारी. माझ्याकडे 50 लाखाची गाडी असेल तरी मी गाडीत बसत नाही महाराज. कदाचित मला असं वाटतं या सोहळ्यात ती सेवा उपयोगाला आली असेल, म्हणून मला ही इथं सेवा करण्याची संधी मिळाली. आणि अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बरं, हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं घडून आला. बस या कार्यक्रमात आता काहीच उणीव नाही, कोणतीच उणीव नाही. आणि याच्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवावं आणि मग चूक काढावं. बरोबर आहे ना? याच्यापेक्षा मोठा करून दाखवा आणि मग चूक काढावं. आणि चुका काढणाराला काय ते कशातही काढतात ना, कशातही काढतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषाला एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. याय ना ते आधार कार्ड वरचं वय 65चं किती केलं? 75.
आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे शिवाजी बुवा, पण तोंडावर ओळ्या कशा पाडून घ्यावा? तोंडावर ते दिसलं बी पाहिजे ना. मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाहीत का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग हा त्या ताईला म्हणतो, ताई खरंय हे कार्ड, ताई खरंय हे कार्ड. तिला कळतं हे खोटं याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडायकले आला, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग जळाले का डोळे तुये लिहिलंय नाही तर चाल फार. त्याला वाटतं ही म्हणतीये खरं आहे वा. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला याचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणत. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाली त्याची हो. जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी आता. बरोबर आहे. चुकच काढायची म्हणल्यावर कशात आहे निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्याने एक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा. काय फायदा एसट्या फुकट करून? माहेर गावात हे रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का? चुकच काढायचे म्हणल्यावर काय आता निघते. एक वाक्य बोलू. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारी कशात काढत नाही. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? तिथं जायचं आणि काय म्हणायचं? छान बांधलं हो घर तुम्ही. पाहिजे माणसाला चांगलं घर. आता आम्ही ज्यांच्याकडे गेलो, फराळीची छान व्यवस्था केली. काय नाव आहे त्यांचं? शंकरराव लाटे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बरोबर आहे. छान व्यवस्था सगळ्या महाराजांची. बरोबर आहे. परिवार गोड आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मग काय करा सांगा. चांगलं घर आहे, पाहिजेत घर. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा तरी काय आहे? अन्न. बोला. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय पाहिजे माणसाला दुसरं? बोला. बरं झालं तुम्ही हे घर बांधलं. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुक करत नाही प्रसादराव, जेवण करत नाही. तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर